Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. Now, in today's lecture, we see the next form of business organization, that is Joint Hindu Family Firm Business Organization. So, what is mean by Joint Hindu Family Firm Business Organization, or which is also called as Hindu Undivided Business or Hindu Undivided Family Business Organization. सो आता जनरली काय होत असतं किंवा या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काय असतं. आता हा बिझनेस अशा फॅमिलीमध्ये केला जात असतो की जी फॅमिली एकत्र कुटुंब आहे और जी फॅमिली एकत्र आहे त्या फॅमिलीमध्ये वडिलोपार्जित जो बिझनेस चालू आहे, वडिलोपार्जित जो व्यवसाय चालू आहे, तोच व्यवसाय पुढे चालू ठेवणं त्या एकाच परिवारामध्ये किंवा त्या परिवारामध्ये तो चालू होत असतो, त्याला म्हणतो आहे आपण जॉईंट हिंदू फॅमिली फर्म बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस. दिस इज नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय की या बिझनेस चालू करायला कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायची गरज राहत नाही. इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन in which joint Hindu family purchase ancestral business which is run after senior member of family, that is कर्ता. आता दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट मीन्स जुना बिझनेस ऑर्गनायझेशन आहे किंवा जुना फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. आपण म्हणतो की बुवा सुताराचा मुलगा हा सुतार झाला किंवा कुंभाराचा मुलगा हा कुंभार होतो. म्हणजेच काय की वडिलोपार्जित त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या परिवारामध्ये जो बिझनेस हा चालू होत असतो किंवा जो बिझनेस ते करतात तेच तो मुलगा किंवा त्याचा मुलगा हा रन करणारे, हा तो कंटिन्यू करणारे. म्हणून दिस इज अ ओल्डेस्ट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन की इन विच जॉईंट हिंदू फॅमिली पजेस ॲन्सेटरियल बिझनेस. वडिलोपार्जित जे बिझनेस असणारे किंवा पुरातन जे बिझनेस असणारे ते त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या परिवारामध्ये ते चालू करणारे आणि तो बिझनेस हा कंप्लीटली रन करणारे किंवा तो बिझनेस कंप्लीटली एका व्यक्तीच्या हातात असणारे त्या व्यक्तीला म्हणतो आहे आपण कर्ता. जसं आपल्या घरात आपण म्हणतो की कर्ता व्यक्ती म्हणजेच काय की तो व्यक्ती त्या घरातला कर्ता आहे. तो व्यक्ती त्या घरातलं सर्व कामकाज जे असणारे, सर्व जे ॲक्टिव्हिटीज असणारे तो त्याच्यावरती लक्ष ठेवतो किंवा तो ॲक्टिवली पार्टिसिपेट त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये किंवा त्या परिवारामध्ये तो भाग घेत असतो. म्हणून त्या व्यक्तीला म्हणतो आहे आपण कर्ता. The Hindu Undivided Family Firm is a form of business organization in which the family possesses some inherited property and the कर्ता, the head of the family, manages its affairs. म्हणजेच काय की थोडक्यात की कर्ता जो असणार आहे, कर्ता जो व्यक्ती असणार आहे, जो मेन व्यक्ती आहे, जो सिनियर मोस्ट मेंबर आहे ऑफ दॅट फॅमिली, तो सर्व बिझनेस किंवा तो सर्व बिझनेस हँडल करणार आहे किंवा मॅनेज करणार आहे. According to Mitak Shastra School of Hindu law, the property which is inherited by Hindu from his father, grandfather and great grandfather is ancestral property. म्हणजेच काय की वडिलोपार्जित प्रॉपर्टी कोणाला म्हणतात की वडिलांची, त्यांच्या वडिलांची किंवा त्यांच्या वडिलांची, म्हणजेच काय की आजोबा पणजोबांची जी प्रॉपर्टी असणार आहे, जी त्या मुलाला मिळालेली आहे, त्या प्रॉपर्टीला म्हणतो आहे आपण ancestral प्रॉपर्टी. वडिलोपार्जित त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो आहे वडिलोपार्जित प्रॉपर्टी. आता फीचर ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली फर्म बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस ऑर्गनायझेशन. पहिलं फीचर आहे दॅट इज अ स्टेटस ऑफ मायनर और त्याला म्हणतो आहे आपण स्टेटस. आता या बिझनेसमध्ये कोण पार्टिसिपेट घेऊ शकतो किंवा कोण या मेंबर असणारे या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. ॲज सून ॲज मेल मेंबर आर बर्थ इन फॅमिली, that member or he get a status of co-partner to get sharing in the profit. म्हणजेच काय की जेव्हाही त्या व्यक्तीमध्ये एखादा मेल मेंबर जन्माला आला तो काय होणार आहे, ही बिकम्स अ मेंबर ऑफ दॅट फॅमिली, ही बिकम्स अ को-पार्टनर ऑफ दॅट बिझनेस. को-पार्टनर म्हणजे काय की मेंबर.
और मेंबर म्हणजेच काय की को पार्टनर. या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे मेंबर असणार आहे त्या मेंबरला काय म्हणतो आहे आपण को पार्टनर्स और मेंबर्स. और त्याला आपण अजून सुद्धा असं सुद्धा म्हणू शकतो को ओनर्स. को पार्टनर, मेंबर किंवा को ओनर, दॅट इज अ मेंबर ऑफ दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय की थोडक्यात जेव्हा त्या फॅमिलीमध्ये एखादा मेल मेंबर, एखादा पुरुष जन्माला आला तो ऑटोमॅटिकली त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा को पार्टनर होतो किंवा त्याला म्हणतो आपण को ओनर किंवा त्याला म्हणतो आपण ओनर. देन सेकंड मेल मेंबर. मेल मेंबर म्हणजे काय की इन दिस ऑर्गनायझेशन ओनली मेल मेंबर कॅन ॲक्ट्स ॲज अ को पार्टनर टू गेट शेअर इन द प्रॉफिट. या बिझनेसमध्ये फक्त आणि फक्त मेल मेंबरच ॲज अ को ओनर म्हणा किंवा को पार्टनर म्हणा किंवा मेंबर म्हणून शेअर इन अ प्रॉफिट, जो काही नफा त्या बिझनेसमधून जमा होणार आहे किंवा गोळा होणार आहे त्याच्यामध्ये त्याचा वाटा राहणार आहे. फिमेल डज नॉट गेट शेअर इन द प्रॉफिट बट ॲज पर हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 of female of deceased co-partner can be share in the profit after the death of co-partner. आता जनरली या बिझनेसमध्ये फक्त मेल मेंबरलाच प्रॉफिट मिळते, पण अशा काही कंडिशनमध्ये आता एक ॲक्ट जो आहे दॅट इज हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956नुसार काय सांगितलं आहे की सपोज की एखादा जो मेंबर असणार आहे को पार्टनर जो असणार आहे की तो डिसीजमुळे डेथ झाली तर त्यावेळेस त्याच्या वाईफला किंवा त्या मेंबरच्या वाईफला हा प्रॉफिट किंवा शेअरिंग ऑफ प्रॉफिट हा मिळणार आहे. देन करता. आता इन दिस ऑर्गनायझेशन सिनियर मेंबर इन द फॅमिली ॲक्ट्स ॲज अ करता हू कीप कंट्रोल ओवर ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी. ही टेक्स ऑल डिसिजन रिगार्डिंग बिझनेस. को पार्टनर कॅन नॉट इंटरफिअर इन अ डिसिजन टेकन बाय करता. आता जनरली या बिझनेसमध्ये करता जो असणार आहे, जो मेल मेंबर असणार आहे, जो मेन असणार आहे, जो मुख्य मेंबर असणार आहे, ओके, तर तो सिनियर मोस्ट असणार आहे, तो सर्वात मोठा असणार आहे, सर्वात वयस्क असणार आहे, असाच व्यक्ती त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा करता असणार आहे. ही टेक्स ऑल द डिसिजन रिगार्डिंग द बिझनेस ऑर्गनायझेशन. तो सर्व ते बिझनेसचे जे काही डिसिजन असणार आहे ते सर्व डिसिजन तो जो करता असणार आहे तो करताच घेणारे को पार्टनर तिथं डिसिजन करू शकत नाही किंवा डिसिजन घेऊ शकत नाही किंवा दॅट को पार्टनर कॅन नॉट इंटरफिअर इन द डिसिजन टेकन बाय करता. जे काही करताने डिसिजन घेतले त्या डिसिजनमध्ये इंटरफिअरन्ससुद्धा ते को पार्टनर किंवा को ओनर आपण त्याला म्हणतो आहे किंवा मेंबर्ससुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, तर ते इंटरफिअरन्स करू शकत नाही. Then next point, that is a liability. As all the decision regarding business are taken by karta in case of insolvency. म्हणजेच काय की सर्व बिझनेसचे डिसिजन जे असणार आहे, सर्व बिझनेसचे जे निर्णय जे असणार आहे करता घेणार आहे. आणि इन केस ऑफ इन्सॉल्वन्सी. आता इन्सॉल्वन्सी म्हणजेच काय की वेन द ॲसेट्स ऑफ बिझनेस इज लोअर दॅन द लायबिलिटी ऑफ बिझनेस. म्हणजेच काय की बिझनेसची प्रॉपर्टीपेक्षा जेव्हा बिझनेसवर कर्ज जास्त असेल त्या कंडिशनला म्हणतो आहे आपण इन्सॉल्वन्सी किंवा त्याला मराठीत म्हटलं जात असतं डबघाईत निघालेला बिझनेस. म्हणजे जो लॉसमध्ये चाललेला आहे बिझनेस त्याला म्हणतो आहे आपण इन्सॉल्वन्सी कंडिशन. तर वेन द लायबिलिटी आर मोर दॅन ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे काय की प्रॉपर्टी. जेव्हा कर्ज किंवा देणं बिझनेसमार्फत हे जास्त होऊन गेलं असेल ॲसेट्सपेक्षा, बिझनेसच्या प्रॉपर्टीपेक्षा, तर अशा वेळेस द पर्सनल ॲसेट्स ऑफ करता कॅन बी टेकन ओव्हर टू पे ऑफ लायबिलिटी. जे पर्सनल ॲसेट जे असणार आहे ते करताचे जो मेन मेंबर आहे, मुख्य मेंबर आहे त्या बिझनेस ऑर्गनायझेशन तो स्वतः चालवतो किंवा ही टेक्स ऑल डिसिजन, त्या व्यक्तीचे पर्सनल ॲसेट्स विकून ती लायबिलिटी पेड केली जाणार आहे. म्हणजेच काय की करता हॅज अनलिमिटेड लायबिलिटी. म्हणजेच काय की करता हॅज अनलिमिटेड लायबिलिटी. देन फ्लक्च्युएटिंग शेअर्स. ॲज सून ॲज member takes the birth, he acts as a
co-partner and therefore sharing in the profit of co-partner is reduced, while after the death of co-partner the increase share of profit for other co-partner. म्हणजेच काय की जेव्हा एखादा व्यक्ती मेल मेंबर, एखादा पुरुष जेव्हा त्या बिझनेसमध्ये किंवा त्या फॅमिलीमध्ये जन्म घेतो, तो ऑटोमॅटिकली त्या फॅमिलीचा मेंबर होतो, त्या फॅमिलीचा त्या बिझनेसचा मेंबर होतो अँड शेअरिंग ऑफ प्रॉफिट इथं होत असतं. म्हणजेच काय, मेल मेंबर जर जन्माला आला तर शेअरिंग ऑफ प्रॉफिट हे होणार आहे. आणि जेव्हा मेल मेंबरची डेथ झाली तर प्रॉफिट हा इन्क्रीज होणार आहे. मेल मेंबरचा जन्म जर झाला त्या बिझनेसमध्ये, त्या फॅमिलीमध्ये, शेअरिंग ऑफ प्रॉफिट हा कमी होणार आहे किंवा प्रॉफिट मार्जिन कमी होणार आहे. आणि एखाद्या व्यक्तीचं जर डेथ झाली, मृत्यू झाला, तर अशा वेळेस जो प्रॉफिट आहे हा वाढणार आहे. म्हणजेच काय की फ्लक्च्युएटिंग शेअर हे कमी जास्त होत असतात. कमी केव्हा होणार आहे, जेव्हा एखादा मेल मेंबर जन्म घेईल तेव्हा. जास्त केव्हा होणार आहे, जेव्हा एखादा व्यक्तीची डेथ झाली, मृत्यू झाला त्या बिझनेसमध्ये किंवा त्या फॅमिलीमध्ये, तेव्हा इनडायरेक्टली तो बिझनेसचा जो प्रॉफिट असणार आहे तो वाढणार आहे. देन कंटिन्यू एक्झिस्टन्स. आता कंटिन्यू एक्झिस्टन्समध्ये काय असणार आहे की ऑल द ॲक्टिव्हिटी आर कंट्रोल अंडर करता. म्हणजेच काय की करता सर्व ॲक्टिव्हिटी कंट्रोल आहे. आफ्टर हिज डेथ द नेक्स्ट सिनियर मेंबर इन सेम फॅमिली टेक्स अ चार्ज ऑफ करता विच हेल्प टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ ऑर्गनायझेशन. सपोज की कर्त्याची डेथ झाली, जो करता असणार आहे त्याची डेथ झाली. आता डेथ झाल्यानंतर तो बिझनेसचा जो नेक्स्ट करता असणार आहे कोण असणार आहे, तर सिनियर मोस्ट मेंबर ऑफ दॅट सेम फॅमिली. जो नेक्स्ट सिनियर मेंबर असणार आहे, जो सर्वात वयस्क असणार आहे, तो व्यक्ती त्या बिझनेसचा कर्ता होणार आहे. म्हणजेच काय की कंटिन्युटी एक्झिस्टन्स जे असणार आहे ते मेंटेन राहणार आहे किंवा कंटिन्युटी ही तिथं मेंटेन असणार आहे. देन नेक्स्ट पॉईंट, को पार्टनर कॅन क्लेम. म्हणजेच काय की को पार्टनर कॅन क्लेम फॉर इट्स शेअर ऑर आस्क फॉर द पार्टिशन ऑफ द बिझनेस इफ दे आर नॉट सॅटिस्फाय विथ द JHF. म्हणजेच काय, जॉईंट हिंदू फॅमिली. सपोज की को पार्टनर स्वतः क्लेम करू शकतो फॉर शेअरिंग ऑफ प्रॉफिट किंवा ही कॅन क्लेम और आस्क फॉर द पार्टिशन ऑफ द बिझनेस. तो बिझनेसला डिवाईड करण्यासाठी सुद्धा विचारू शकतो जेव्हा तो सॅटिस्फाईड नसेल तेव्हा. म्हणजेच काय की को पार्टनर कॅन क्लेम फॉर इट्स शेअर और ask for the partition of the business if they are not satisfied with the function of joint Hindu family business. जेव्हा तो सॅटिस्फाय नसेल, समाधानी नसेल त्या बिझनेसमध्ये, तर तो पार्टिशन करू शकतो, सेम बिझनेस तो टाकू शकतो. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ JHF. पहिला, इझी फॉर्मेशन. म्हणजेच काय की that business organization are formed easily. He does not require any government permission or he does not require to publish books of account. म्हणजेच इझिली त्या फॅमिलीमध्ये, इझिली त्या परिवारामध्ये तो बिझनेस हा चालू करू शकतो. देन कर्ता हॅज फुल राईट्स. म्हणजेच काय की कर्ता हॅज right to take decision without any interference of other member of family. कर्ताला फुल ऑथॉरिटी असते. कर्ता हॅज फुल राईट्स टू टेक अ डिसिजन रिगार्डिंग द बिझनेस. Then limited liability. All the co-partners have limited liability except करता विच हॅज अनलिमिटेड लायबिलिटी. म्हणजेच काय की जेव्हा बिझनेस डबघाईतमध्ये निघाला, जेव्हा इनसॉल्वन्सी कंडिशन क्रिएट झाली, त्यावेळेस जी लायबिलिटी पेड करणार आहे तर ती कर्ताचे जे ॲसेट्स असणार आहे, कर्ताची जी प्रॉपर्टी असणार आहे ते विकून ती लायबिलिटी जी असणार आहे, ते जे कर्ज असणार आहे ते पेड केलं जाणार आहे. देन स्टेबल एक्झिस्टन्स. द बिझनेस हॅज नो इफेक्ट ऑन अ डेथ ऑफ एनी मेंबर, दॅट इज कंटिन्युअसली इट इज मेंटेन. म्हणजेच काय की बिझनेस
मध्ये एखाद्या व्यक्तीची जर डेथ झाली, त्या फॅमिली मेंबरमध्ये डेथ झाली, तर बिझनेसवरती कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. द नेक्स्ट, बिझनेस रन स्मूथली. म्हणजेच काय की द बिझनेस कॅन रन स्मूथली विथ द हेल्प ऑफ मेल मेंबर ऑफ फॅमिली. जे बिझनेसमध्ये जे मेंबर असणार आहे, त्या मेंबर प्रॉपरली रन करणारे, स्मूथली रन करणारे दॅट बिझनेस. मीन्स बिझनेस रन स्मूथली. देन इक्वल शेअर डिस्ट्रीब्युशन. एव्हरी co-partner has equal share from business irrespective of his contribution in successful running of business. जेव्हा बिझनेसमध्ये प्रॉफिट होत असेल तर एव्हरी पार्टनर हॅज अ इक्वल शेअर फ्रॉम बिझनेस. त्यांना त्या बिझनेसमधून प्रॉफिट हा मिळणार आहे. त्यांच्या हिस्स्याला जो आला असेल तो प्रॉफिट त्यांना मिळणार आहे. द बिझनेस इज लाईक अ इन्शुरन्स. हा बिझनेस जो असणार आहे हा एक प्रकारचं इन्शुरन्स आहे. मीन्स इट कवर फॉर चिल्ड्रन्स, विडोज, ज्या विधवा असणारे किंवा डिसेबल जे असणारे, जे अपंग असणारे किंवा दिव्यांग जे असणारे, तर त्यांच्यासाठी दॅट बिझनेस इज लाईक अ इन्शुरन्स. किंवा सिक मेंबर ऑफ द फॅमिली. एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा दुग्धर आजारानं तो पीडित असेल, त्या व्यक्तीसाठी दॅट बिझनेस इज अ लाईक अ इन्शुरन्स. तो कुठल्याही प्रकारचं काम न करता सुद्धा या बिझनेसमध्ये एक इन्कम किंवा एक आवक त्या बिझनेसमार्फत त्या व्यक्तीला मिळणार आहे. म्हणून दॅट बिझनेस इज जस्ट लाईक अ इन्शुरन्स. देन डिसॲडव्हान्टेजेस. आता इन डिसॲडव्हान्टेजेस वी सी द फर्स्ट, दॅट इज ओनली मेल मेंबर. या बिझनेसमध्ये फक्त आणि फक्त मेल मेंबरच co-partner असतील किंवा मेल मेंबरच या बिझनेसचा मेंबर असतील किंवा co-ओनर असतील. देन अनलिमिटेड लायबिलिटी ऑफ कर्ता. कर्ताच्याच अनलिमिटेड लायबिलिटीज असतील. मीन्स लायबिलिटीज पे बाय ओनली कर्ता अँड नॉट बाय co-partner. ज्या लायबिलिटीज असेल, जे बिझनेसवरती कर्ज असेल, दॅट लायबिलिटीज आर पेड ओनली बाय कर्ता. तिथं co-partner पेड करणार नाही. इनिशिएटिव्ह अँड सिन्सिअरिटी ऑफ यंग मेंबर ऑफ फॅमिली हॅज नो प्लेस. म्हणजेच काय की जो एक सिन्सिअर पर्सन असेल किंवा ज्याला इमॅजिनेशनची पॉवर जास्त असेल, ते मेंबर त्यांचे व्ह्यू, त्यांच्या आयडियाज या बिझनेसमध्ये देऊ शकत नाही किंवा ते ॲक्सेप्ट केलं जात नाही सहसा. देन लिमिटेड रिसोर्सेस. आता जनरली दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन कॅरी अ ॲन्सेडरियल बिझनेस. म्हणजे वडिलोपार्जित जो बिझनेस चालू असलेला आहे किंवा वडिलोपार्जित जो बिझनेस आहे तोच बिझनेस तेच रन करते. म्हणजेच काय की जे रिसोर्सेस असणारे ते रिसोर्सेस त्या बिझनेसमध्ये कमी असणारे. देन कंटिन्युटी डिपेंड्स अपॉन कंटिन्युटी ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली इटसेल्फ. हा बिझनेस कुठपर्यंत चालू शकतो, जिथपर्यंत ती फॅमिली, ती हिंदू फॅमिली एकत्र आहे किंवा एकत्र परिवार आहे. जर ती फॅमिली डिवाईड झाली तर हा बिझनेससुद्धा ऑटोमॅटिकली हा कोलॅप्स होणार आहे. हा बिझनेस ऑटोमॅटिकलीसुद्धा डिझॉल्व होणार आहे. देन लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी. आता कर्ताच सर्व डिसिजन घेणारे. ओके, तर कर्ताच सर्व डिसिजन घेणारे म्हणजेच काय की ही कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटी. आणि ड्यू टू द लॅक ऑफ एज्युकेशन म्हणा, ड्यू टू द लॅक ऑफ मॅनेजरियल ॲबिलिटी म्हणा, देर इज अ चान्सेस ऑफ लॉसेस इन अ बिझनेस ड्यू टू लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी. जेव्हा एखाद्या कर्ताला जर प्रॉपर मॅनेजमेंट माहीत नसेल तर किंवा त्या कर्ताला मॅनेजरियल ॲबिलिटी नसेल तर त्यावेळेस देर इज अ चान्सेस ऑफ लॉसेस इन अ बिझनेस. देन लॅक ऑफ रिलेशनशिप बिटवीन रिस्पॉन्सिबिलिटी अँड रिवॉर्ड्स. आता जनरली काय होत असतं की कर्ताच सर्व डिसिजन घेत असतं किंवा कर्ताच सर्व बिझनेस हा हँडल करत असतो. co-partner फक्त एक मदत म्हणून असतात किंवा ॲज अ मेंबर म्हणून असतात. तर त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग प्रॉपरली नसते. का? कारण की सर्व डिसिजन कर्ता घेत असतो. म्हणून काय होतं असं की लॅक ऑफ रिलेशनशिप बिटवीन रिस्पॉन्सिबिलिटी अँड रिवॉर्ड्स. त्या मेंबर्सवरती प्रॉपर रिस्पॉन्सिबिलिटी नसते आणि जोपर्यंत प्रॉपर रिस्पॉन्सिबिलिटी मिळत नाही किंवा जोपर्यंत प्रॉपरली रिस्पॉन्सिबिलिटी असत नाही
तोपर्यंत तो व्यक्ती किंवा तो मेंबर हा प्रॉपरली काम करू शकत नाही. आणि समटाईम डॉमिनन्स ऑफ करता डॉमिनेट करतो किंवा करता त्या मेंबर्सला त्या बिझनेसला डॉमिनेट करण्याचा सुद्धा समटाईम प्रयत्न हा होत असतो. ओके, थँक्यू.